तरी मी तुम्हाला येता येता बोललो की थोडंफार एमर्जन्सीसाठी मी आलो होतो. हो, कारण की माझे मम्मीच 15 ऑगस्टला अजून एक जणाचा बड्डे असतो घरामध्ये. सो तो बड्डेही सेलिब्रेट करा. स्वतःहून उठायचं, बसायचं, लवकर बरे होणार पण तुम्ही. आता कसं वाटतंय बसल्यावर? हा, बसल्यावर आता व्यवस्थित वाटतंय? तुम्ही म्हणजे सकाळपासून हा काय विश नाही करत आहे, विचार पण नाही करू शकत. आज एवढी वेगळी गोष्ट घडणार आहे. हो का? बापरे. मंडळी, मला अचानकच निघावं लागलं नाशिकला जाण्यासाठी. काही एमर्जन्सी होते त्यामुळे मी निघालोय. मी भेटतो तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर. तर जाऊया फटाफट. फायनली मी पोचलो आहे घरी. आता वाजले 12:10. चला मी तुम्हाला भेटतो आता उद्या डायरेक्ट. लेट्स गो. कसा अवतार झाला माझा. लेट्स गो. The next day. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. चला मी चाललो आहे. मी तुम्हाला कालच बोललो की मला अचानक यावं लागलं. त्याचं कारण पण असं होतं, एक मिनिट मी लिफ्ट ओपन करतो की मला अचानक यावं लागलं. त्याचं कारण पण असं होतं, मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो की ओके. परत एकदा बोलतो गुड मॉर्निंग मंडळी. मी नाशिकला आलो काल रात्री. मी तुम्हाला येता येता बोललो की थोडंफार एमर्जन्सीसाठी मी आलो होतो. हो, कारण की माझे मम्मीचे पप्पा आहे, त्यांना दवाखान्यात आणलं होतं म्हणजे मंगळवारी सोमवारी. तर त्यांचं ऑपरेशन झालं, तर मी त्यांना बघण्यासाठी आलो आहे खास इथं. आणि अजून एक रिझन आहे त्याच्या मागचं, तुम्हाला मी सांगतो. ते खूप मोठं कारण आहे. तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगतो की रिझन काय होतं अजून एक यायचं. आणि खूप मस्त गोष्ट आहे, आज 15 ऑगस्ट पण आहे नाशिकमध्ये मी. आणि 15 ऑगस्टला अजून एक जणाचा बड्डे असतो घरामध्ये. सो तो बड्डेही सेलिब्रेट करायचा. आणि त्यांना मी अजून काही सांगितलंच नाही आहे. त्यांना मी विश पण नाही केलं. त्या वेट करताय की हा विश करेल असं त्यांना वाटतंय, पण मी त्यांना अजून खबर नाही लागू दिली. कारण की मी विचार केला की आलोच तर त्यांना मी काहीतरी एक सरप्राईज देतो. सो म्हटलं चला जाऊया आपण आता. फटाफट जातो मी आणि आपण भेटूया आपण आता नंतर. आता मी पहिले हॉस्पिटलला जातो, बाबांना भेटतो, मग नंतर काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं ते पण करूया. काय थोडंफार करता येईल तसं मी विचार केला, काहीतरी करूया म्हणून म्हटलं. सो लेट्स गो. आपण पहिले आता हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. मम्मी तिथंच आहे, मम्मीला आपण तिथं भेटूया. सो लेट्स गो. माझं लुक कसं वाटतंय तुम्हाला? हे थोडंफार मी घालतो, थोडंफार ॲसेसरीज वेअर करतो आणि कानात मी स्टोन घातला आहे. तो कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. मला आवडतं आहे काही काही नवीन नवीन गोष्टी घालायला. आणि नंतर मी हातामध्ये हे थोडंफार इव्हिल आय झालं, त्या गोष्टी पण घातल्या आहे. वॉच आहे, अजून काहीतरी गोष्ट ॲड ऑन करायच्या चालू आहे डोक्यामध्ये, त्या पण करूया. आणि कसं वाटतं तुम्हाला तेही नक्की कमेंट करून सांगा. चला मी आता जातो फटाफट. आणि मी रॅपिडो बुक केली, ती रॅपिडोनेच चाललो मी. पटकन जातो, भेटतो तिथं जाऊन. कारण मम्मी ते 2-3 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापासून 8 दिवसापासून तिथंच आहे. आणि मी कंटिन्युअस त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलतो आहे, फोनवर बोलतो आहे. पण मला जमलं नाही कारण मी मीटिंग्समध्ये होतो. आणि मला अचानक मी काल आलो, म्हणजे शुक्रवार आले, बोललो मी तुम्हाला तसं. आणि आता आज शनिवार आहे, रात्री आलो शनिवारी. आणि आज मला परत रिटर्न निघायचं आहे कारण की मला उद्या परत मीटिंगसाठी दिल्लीला जायचं आहे. तर माझं खूप असं शेड्यूल टाईट चाललं आहे. येणं जाणं, एका दिवसात रिटर्न करणं आणि येणं गरजेचं पण होतं. तो चला आपण जाऊया. मी तुम्हाला भेटतो नंतर पुढे गेल्यावर. तिथं गेल्यावर बाबांशी पण बोलूया आपण, त्यांना कसं वाटतं आता सध्या. कारण की ते खूप नॉर्मल आहे. तर मी तिथं गेल्यावर सांगतो की नक्की काय प्रॉब्लेम झाला होता. चला आपण जाऊया. हळू बस. उचला. हां बस बस. हळूहळू उचलायचा. तुम्ही जेवढा हळू हातपाय हालचाल कराल, उठून बसाल ना, लवकर बरे होशाल पटकन. काहीच झालं नाही तुम्हाला, काहीच झालं नाही. हा हा बस. काहीच नाही, काहीच नाही झालंय. ती पण नाहीये. हा
करा वरती पाय करा थोडं मागे सर. हां. चला सोडा खाली सोडा. हां बरोबर. हां आता हा ठीक आहे. बरं वाटतं ना आता तुम्हाला? व्यवस्थित आहे ना? आता कसं वाटतंय बसल्यावर? हा बसल्यावर आता व्यवस्थित वाटतंय ना? मोकळं झाल्यासारखं वाटत असेल तुम्हाला आता. पाय थोडेसे हलवा इथले खालचे. हलवा थोडेसे हलवत राहा पाय. हा हळू हलवा पाय. आणि दुखायला वाटलं त्याच्यावर पाय ठेवून द्या थोडेसे. जास्त जर वाटत असेल असं मुंग्याल्यासारखं वाटत असेल त्याच्यावर पाय ठेवून घेऊ आपण. ठीक आहे ना? हा ऐक ना 7 hours later. चला मंडळी, जस्ट मी आत्ताच आलो. माझा आवाज थोडासा येत असणार. मी दवाखान्यातून आलो आणि म्हटलं आज वहिनींचा बड्डे तर केक घेऊन जाऊया आणि काहीतरी वहिनींसाठी नवीन युनिक असं सरप्राईज प्लॅन केला आहे मी. पहिले आता मी केक घेतो, पार्टी पॉपर्स ते घेतो, मग जाऊया घरी आपण. सो आपण पटकन आता काहीतरी घेऊया आणि मग जाऊ. पहिले केक घेऊया. केक, पार्टी पॉपर्स आणि एक कॅन्डल घेतली मी गोल्डनवाली, ती मला द्यायची. आणि आज आपण मस्तपैकी वहिनींचा बड्डे सेलिब्रेट करूया आणि त्यांना काहीतरी मला दाखवायचं आहे. मेन तेच सरप्राईज आहे. ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल काय सरप्राईज असणार आहे. तर बलून्सचं ते पण मला असं वाटते बलून्सपेक्षा मी बेटर इश्यू थोडंसं सिम्पल करेल. ती गोष्ट खूप महत्त्वाची ठरेल त्यांच्यासाठी. म्हणून म्हटलं मी एक कॅन्डल घेतली थोडीशी. बघू की हां ही वाली कॅन्डल घेतली आहे आणि बाकी सगळं आहे. चला मग आपण जाऊया घरी. मी केले हा पैसे. चला थँक्यू. लेट्स गो आपण जाऊया, वॉकिंगनी जाऊया, आपण जाऊया घरी फटाफट. गोष्ट सांगायची, मी बर्थडेचा केक आणला आणि वहिनींना मी अजून विशच नाही केलेले. का तर मला त्यांना असं जाणून द्यायचं होतं की मला खरंच माहीत नाही तुमचा आज बर्थडे आहे. चला आपण आता घरात जाऊया आणि वहिनींना विश करूया पहिले. पण वहिनी आहे का नाही घरात ते पण इम्पॉर्टंट आहे. आपण इथे तर खूपच मोठी गर्दी दिसते. खूपच लोक आलेले दिसत आहेत तिथं. विश यू व्हेरी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्ही म्हणजे सकाळपासून हा काय विश नाही करत आहे, पण ऍक्च्युली तुम्हाला काय कळलं असं की मुद्दाम पण नसतं. काहीतरी वेगळं चालू आहे अजून डोक्यात आहे. बापरे. हा कळेल. तुम्ही विचार पण नाही करू शकत आज एवढी वेगळी गोष्ट घडणार आहे. हो का? बापरे.